नमस्कार रसिक हो. स्वर आले जुळूनी या मालिकेचे 2 भाग आपण आतापर्यंत ऐकले आहेत. आजचं तिसरं पुष्प गुंफणार आहेत आपल्यासोबत आपल्या संगीत दर्शनच्या सक्रिय सदस्या कलाकार योगिता तांबे यांच्याशी केलेल्या दिलखुलास गप्पा आणि त्यांच्या कलेचा आस्वाद आपण घेणार आहोत. तेव्हा ऐकूया कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वर आले जुळूनी. नमस्कार मित्रांनो, स्वर आले जुळूनी या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण वेगवेगळ्या कलाकारांच्या मुलाखती ऐकत आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळा आनंद मिळतो आहे. वेगवेगळ्या आपल्या मित्रांना जवळून जाणून घेण्याचा एक वेगळा आनंद मिळतो आहे. मित्रांनो, आजच्या कलाकारांबद्दल जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटणार नाही, आश्चर्य वाटेल. अशासाठी की आजची जी कलाकार आहे ती अतिशय ऑलराऊंडर आहे. जसं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की सचिन तेंडुलकर ऑलराऊंडर होता, की त्याला बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग सब कुछ सचिन. अगदी तसंच आजचे जे आपले कलाकार आहे ती सुद्धा अगदी तशीच आहे. ह्या आगळ्या वेगळ्या आर्टिस्ट आज आपल्या भेटीला आलेल्या आहेत. योगिता तांबे या आजच्या आपल्या कलाकार आहेत. त्या अतिशय सुंदर गातात, अतिशय सुंदर तबला वाजवतात, आणखी काय काय करतात ते ऐकून तर तुम्हाला खूप धक्का बसणार आहे. आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या योगिता मॅडम काय काय करतात. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर आजच्या आपल्या स्वर आले जुळूनी या आपल्या कार्यक्रमात तिसरं पुष्प आज गुंफत आहोत तुमच्यासोबत. तर सुरुवातीला योगिता मला आपला परिचय करून घ्यायचा. आधी आपण आपल्या कलेबद्दल जाणून घेण्याआधी आम्ही आपल्या बालपणाबद्दल जाणू इच्छितो की आपलं बालपण कुठे गेलं आणि आपण सुरुवातीला कशा होतात, म्हणजे आताची योगिता आणि बालपणीची योगिता कशी होती. ऍक्च्युली असं आहे की माझा जन्म मुंबईतच झाला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे बालपण मुंबईतच गेलं. श्रीमती कमला मेहता दादर रंगशाळेमध्ये माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि त्याच्या अगोदर बालवाडीमध्ये मी रोमन आणि देवनागरी शिकले, कारण मला थोडं थोडं दिसायचं. पार्शली ब्लाइंड होते मी. आणि 10वी नंतर मी रुईया कॉलेजमध्ये BA झाले आणि मुंबई विद्यापीठात मी इतिहासात MA केलं. आणि त्या दरम्यान संगीत म्हणजे लहानपणीची योगिता अतिशय खोडकर, मस्तीखोर, म्हणजे आताही फार फरक पडलेला असा नाहीये. अजूनही तशीच मस्ती वगैरे माझ्या अंगात आहे. पण वयपरत्वे थोडीशी मॅच्युरिटी येते तेवढी आलेली आहे. पण काहीतरी म्हणजे जमिनीपासून टेबलापर्यंत, काचेपासून चष्म्यापर्यंत, म्हणजे लहानपणी फुगा हा फुगवण्याची चीज नसून वाजवण्याची आहे, इथपर्यंत हा सगळा प्रकार होता. त्यामुळे मिळेल ते फक्त वाजवायचं, एवढंच लहानपणाचा खेळ. आणि दुसरी गोष्ट, प्रचंड तोडफोडीची आवड होती, तोडमोडीची आवड होती. आणि त्याच्यातून म्हणजे आतलं काय आहे ते बघायचं, असं करून ते अशी खूप काय काय वेगवेगळ्या आवडी होत्या. काय म्हणजे चांगला रेडिओ जर असेल तर तो मध्ये काय त्याच्यात काय बघून म्हणजे उघडायचं त्याला आणि उघडायचं आणि 100 रुपयाला कट्ट्यात घालायचं, हाच प्रकार असायचा. अगदी अगदी अगदी. म्हणजे ती बालपणीची योगिता आपण म्हणूया जिज्ञासू होती अगदी, आणि त्याच्यातूनच आजची योगिता निर्माण झाली असं म्हणूया.
म्हणजे ते बीज आपण हो. बालपणातलंच रोवलं गेलं होतं, जे आज फळात आलेलं आहे. आपलं शिक्षण MA इतिहास पर्यंत झालं. म्हणजे आपण इतिहासाचे विद्यार्थी आहात. पण हो, हो. आपलं जे करिअर झालं ते कला क्षेत्रात. म्हणजे मुख्यत्वे करून गायन असेल, वादन असेल. तर हे हो. कसं झालं मग? त्याचं झालं असं की मुळामध्ये मला जसं म्हटलं की लहानपणापासून काहीही वाजवायची आवड होती आणि मग तिथून पहिली घरात शिकवणी सुरू झाली तबल्याची. पण मुळामध्ये गोष्ट अशी व्हायची समस्या की हे रेडिओवरती गाणी ऐकून मला वाजवायची सवय होती बरीचशी. अच्छा. मग म्हणजे आता माझा जन्म 85चा आहे, तर मग 90च्या दशकातली गाणी त्यावेळेला बरीच हिट होती. हो. अर्थात ती आत्ताही आहेतच. आणि संगीत दर्शनवरती मला जरा बरं वाटतं 90ची गाणी वगैरे जरा दिसली की. तर तर आणि आता माझ्याकडे अख्खं मेमरी कार्ड 16 जीबीचं भरलेलं आहे की त्याच्यामध्ये 90चे सुपर फ्लॉप पिक्चर्स पण आहेत, ते त्यातली पण गाणी माझ्याकडे आहेत. क्या बात आहे. अरे वा. तर ही गाणी ऐकत आणि मंगल प्रभात वगैरे भक्तिसंगीताचे कार्यक्रम लागायचे, त्यातली भजनं ऐकत माझं बालपण गेलं. आणि त्यावेळेला टीव्ही नव्हता आणि असला तरी तो मर्यादित प्रमाणात संध्याकाळीच लागायचा. बरोबर. तर रेडिओवरतीच गुजराण असल्यामुळे ते जे काही तिरकीट तक वगैरे जे बेसिक शिकवायचं ना, मला कंटाळा यायला लागला. क्या बात आहे. आणि मला म्हणजे माझ्या बाळबोध मनाला असं वाटायचं की ह्यांनाच वाजवता येत नाही, ते काय पण शिकवतात. अच्छा अच्छा अच्छा. आता आम्ही तेच शिकवतो तेव्हा मला हसायला येतं माझं हसायला लहानपण येतं. आठवून. पण तेव्हा असं वाटायचं. आणि मग मी त्यांना एकदा म्हटलं की सर एक काम करा तुम्ही, एक हिंदी गाणं म्हणा, एक मराठी भजन म्हणा, एक आरती म्हणा आणि मी वाजवते. त्याच्यामध्ये माझं काय चुकतंय ते मला सांगा. ते मला सांगा. तर त्यांनी म्हटलं आणि मी वाजवलं. हम्म. आणि ते म्हणाले की हे नुसतं होऊन नाही चालणार, कोणीतरी मोठी व्यक्ती, मोठा गुरु तुला शिकवायला पाहिजे. हम्म. आणि मग योगायोगाने श्रीमती कमला मेहता दादरंग शाळेत माझा प्रवेश झाला 1994 साली. आणि मग तिथे तर काय म्हणजे अंधशाळांमध्ये बहुधा संगीत असतंच असतं, अगदी. त्यामुळे वाद्यांची पण तिथे कमी नसते. तर तसंच माझं झालं. शाळेमध्ये कमी काहीच नव्हती वाद्यांची. तबले 4-4, 5-5 जोडी तबले बघून तर मला असं वेड्यासारखंच व्हायला झालं होतं. आणि पेट्या सकाळ संध्याकाळ होत्या, 2-3 बडवायचं का? तानपुरे होते. हा? सकाळ संध्याकाळ बडवायचंच काम होतं. हा, आणि मला तेच आवडायचं. आणि मग ते सगळं होता होता उस्ताद अल्लारखा इन्स्टिट्यूट मध्ये माझा प्रवेश झाला इयत्ता 6वीत असताना. अरे वा वा. आणि स्वतः अब्बाजी मला जवळजवळ 2-3 महिने शिकवलं त्यांनी. आणि नंतर मग बाकीचे शिष्य होते, कारण नंतर ते आजारी झाले आणि फेब्रुवारी 2000 मध्ये ते गेलेच. अच्छा. हो. तर त्यानंतर ते राहिलं. पण मग अशी सुरुवात झाली. आणि मग हळूहळू मग शारदा संगीत विद्यालय जे मुंबईमध्ये आहे, इकडे पंडित भाई गायतोंडे ज्यांची आपण आता 6 तारखेला जयंती साजरी केली. हो. आणि माइंडकर गुरुजी, करकरे सर, आणि त्यानंतर रत्नागिरीला आमचं गाव आहे, तर तिथे उस्ताद आमिर हुसेन खान साहेबांचे शिष्य बाबासाहेब मिरजकर त्यांचे शिष्य होते हिरेमठ सर. तर त्यांच्याकडून लखनौ फरुखाबादची तालीम मिळाली. आणि आता पंडित कालीनाथ मिश्रा यांच्याकडे मी बनारस घराण्याचं तबलाचं शिक्षण घेते. तर अशा पद्धतीने पंजाब, दिल्ली, लखनौ, फरुखाबाद, बनारस अशा घराण्यांची तालीम मला मिळाली. अगदी अगदी. आता या सगळ्या तुम्ही घराण्याची माहिती सांगताय मॅडम, तर याच्यामध्ये गायकीमध्ये तुम्हाला फरक आढळला असा काय, किंवा फरुखाबाद घराण्याची गायकी आणि तबल्यामध्ये आणि पंजाब घराण्याचा तबला किंवा आणखी लखनौ घराण्याचं, याबाबत म्हणजे तुम्हाला काही फरक दिसला का? म्हणजे सगळ्यांचा बाजमध्ये काय फरक होता? बाजामध्ये फरक जरूर आहे, कारण दिल्ली तर 2 उंगलियों का बाज म्हणतात. म्हणजे आपण तिटंसं साधा बोल असेल तर दिल्लीमध्ये तो बदला बोट आणि तर्जनी वापरूनच तिटं वाजवलं जातं. पण बाकी ह्या लखनौ, फरुखाबाद आणि बनारसमध्ये ते तिटं 3 आणि 1 असं वापरलं जातं. किंवा तिरकिटाचा जो बाज आहे तो तिरकिट सुद्धा दिल्लीमध्ये 2 बोटांनीच तिरकिट वाजवायचं आहे. आणि पंजाबमध्ये आहे की कायदे आहेत ते क्लिष्ट आहेत थोडेसे. म्हणजे आता मी एक उदाहरण देते. धा तिधा गेना धा त्रिकडे धाती ताग तुना केना ता तिता केना ता त्रिकडे धाती ताग दिना गेना, हा लखनौ फरुखाबादने अगदी साधा जाईल. पण पंजाब घराण्याचा एक पलटा आहे. त्रिकडे धाती तागेना त्रिकडे धाती तागेना त्रिकडे धाती दागेना धा त्रिकडे धाती ताग तुना केना त्रिकडे धाती ताकेना त्रिकडे धाती ताकेना त्रिकडे धाती दागेना धा त्रिकडे.
आता त्याच्या पुढचा याच्याहून कठीण आहे त्याचा जोड. त्रिकड धातीत दागिना धा त्रिकड धातीगिना धा त्रिकड धातीत दागिना धा त्रिकड धातीत धागा तू दागिना त्रिकड धातीत दागिना धा त्रिकड दागिना धा त्रिकड धातीत दागिना धा त्रिकड धातीत दागिना. तर अशा पद्धतीने हे जातात. क्लिष्ट जातीचे कायदे आहेत थोडक्यात. हा, अगदी. बरं, आपले यामध्ये तबला वादक म्हणजे आपण म्हणतो की गुरुस्थानी आपण ज्यांना म्हणतो असे तर असतातच समजा, पण तरी सुद्धा आपले आदर्श कोण आहेत तबला वादक? जसं आपण जाकीर हुसेन सांगू शकतो की अब्बाजी अल्ला रक्का आहेत समजा, हे तर आहेतच. पण आपले खूप आदर्श की ज्यांचा आपण अजूनही खूप तबला ऐकता आणि खूप आपल्याला ते खूप शिकावंसं वाटतं त्यांच्यापासून, असे आहेत कोण म्हणजे? असं मला सांगणं कठीण आहे, पण मला बाईंचा तबला आवडायचा. अच्छा. म्हणजे आता बाईंचं रेकॉर्डिंग ते बरंचसं आकाशवाणीवरती उपलब्ध आहे, मुंबईवरती वगैरे. हो. तर त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की समोरून मी बघितलेलं पण होतं अर्थात ते, की धागे धीना गेना म्हणजे तो घेचा बाज आहे डग्ग्यावरती. हो. बेसिकली असं होतं की पहिली इकडची जी दोन बोटं आहेत अनामिका आणि मध्यमा आणि तर्जनी, तर तर्जनी आहे ना इतकं वजनदार पडत नाही बऱ्याचदा हे होतं डग्ग्यावरती. हो. पण त्यांचं दोन्हीही सेम पडायचं, म्हणजे असं वाटायचं की ते 4 बोटांनी वाजवतात गे. म्हणजे जेवढ्या वजनाने ती 2 बोटं पडतात तेवढ्याच वजनाने तर्जनी पडायची आणि त्यामुळे बोलाची स्पष्टता निघायची. पण तरी हे जरी असलं तरी त्याच्यामध्ये जसं खूप असं काय म्हणतो आक्रमक आणि भयंकर असा आवाज विवाज असं काही नव्हतं, नाजूक होतं. परंतु त्याच्यामध्ये संतुलन जे आपण म्हणतो तर ते मला आदर्श वाटतं की त्यांच्यासारखं ते जमलं पाहिजे. एक प्रसंग मला आठवतोय योगिता, या निमित्तानं जनता बँकेतर्फे एक कॉन्सर्ट आमच्या जळगावला ठेवली होती. जाकीर भाईंना बोलवण्यात आलं होतं आणि त्यावेळी त्यांना एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की आमच्याकडून तालाचे बोल लक्षात राहत नाही. नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न होता तो. तर त्यांनी उदाहरण दिलं की तुला तालाचे बोल लक्षात राहत नाही, मग ते एक आयडिया कर. तो म्हणे काय सर? म्हणे क धीट धीट धा ग तीट तीट धा धमार ताल आहे. म्हणे हो. कधी कधी तर या कधी कधी तर जा. तर ह्या पद्धतीने जाकीरबाईंनी अगदी खूप जवळपास 5 मिनिटं टाळ्या वाजवून सगळ्यांच्या अगदी लोकप्रियता मिळवली होती. म्हणजे इतक्या साध्या पद्धतीने त्यांचं सांगणं असायचं आणि मला वाटतं ही कला आपल्यामध्ये पण आहे. कारण मी जेव्हा आपला काही कार्यक्रम ऐकत असतो कुठेतरी ही झाक आपल्यामध्ये दिसते. तर याबाबत आपण काय सांगाल? आणि त्यातल्या त्यात दुसरा माझा त्याला जोडून असा एक प्रश्न आहे की आपण महिला तबला वादक खूप कमी बघितले त्या मानाने, पुरुषांच्या मानाने. तर याबाबत आपण काय सांगू शकाल की आजच्या महिलांमध्ये तबला वादनाबद्दल जागृती नाही की त्या शिकत नाहीत किंवा काय त्यांना अडचणी काय येऊ शकतात? पहिली गोष्ट म्हणजे माझी तेवढी योग्यता नाहीये की तुम्ही म्हणताय की जाकीरबाईंची जात, तर खरंच माझी तेवढी योग्यता नाहीये की त्या पद्धतीने मी हे सांगू शकेन. आणि जर असेलच तर ते अनुभवाने आलेलं ज्ञान असतं आणि ते कदाचित मला हेच ऐकायचं होतं तुमच्याकडून. अनुभवानेच तुम्ही हे सगळे शिकलात आणि तुमच्या बोलण्यात ते मला थोडंसं जाणवलं आणि म्हणून मी ते ऍक्च्युली तसं तुलना करायचा माझा हेतू नव्हता. पण एक्झॅक्टली मला तुमच्याकडे हेच उत्तर अपेक्षित होतं की नवीन विद्यार्थ्यांसाठी की आपण शिकलं पाहिजे, अनुभवाने शिकलं पाहिजे. नाही, अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. तुम्ही भले 100 गुरु करा, पण अनुभवा इतका श्रेष्ठ गुरु कोणीच तुम्हाला सापडणार नाही, हे तर आहे नक्कीच. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की हा अनुभव तुम्हाला जसा वादनातून मिळतो तसा तुम्हाला जास्तीत जास्त श्रवण भक्ती केल्याने पण मिळतो. म्हणजे तुम्ही फक्त जाकीरबाईंचा तबला ऐकाल तर त्याने ती श्रवण भक्ती होणार नाही, तुम्ही चौफेर ऐकलं पाहिजे. म्हणजे एकीकडे तुम्ही जाकीरबाई ऐकताय तर दुसरीकडे तुम्हाला पंडित किसन महाराज पण तितक्याच ताकदीने ऐकता आले पाहिजेत. किंवा मग इतर उस्ताद अहमद जान तिरकवा असतील किंवा जे जे उपलब्ध रेकॉर्डिंग आहेत ते तुम्हाला तबल्याच्या बाबतीत किंवा कोणत्याही संगीताच्या बाबतीत हे जास्तीत जास्त ऐकणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यातून तुम्ही अनुभव समृद्ध होता. आणि दुसरी गोष्ट तुम्ही विचारलात की महिला तबला वादक, तर
मला असं वाटतं की आता ज्या वेळेला डॉक्टर आबान मिस्त्री होऊन गेला तबला वादक, हो, पहिला तबला तर वादक. त्यावेळी मुळामध्ये महिलांना कला क्षेत्रातच पाठवणं हे कितीतरी कमी दर्जाचं समजलं जायचं. बेसिकली घरंदाज महिलांच्या बाबतीत. हो हो म्हणजे नायिकेणी, कलावंतिणी इथपर्यंत हिणवल्या गेलेल्या महिला आहेत की ज्यांनी अशा क्षेत्रामध्ये नावं कमवलेली आहेत. तर त्या याच्यामध्ये तबला आणि या गोष्टी करणं तर फारच जुरापास्त गोष्ट आहे. आणि डॉक्टर आबान मिस्त्री इतक्या पटकन विस्मृतीत जातात जितक्या आपल्याला अनुराधा पाल पटकन आठवतात. खरी गोष्ट. मला असं वाटतं की डॉक्टर आबान मिस्त्री यासाठी आठवलं पाहिजे कारण ते दशक 50-60चं होतं जेव्हा महिलांना कला क्षेत्रात कशा पद्धतीने पाहिलं जात होतं. आणि अशा अवस्थेमध्ये तबला आणि पखवाजावरती PhD चा प्रबंध लिहिणं इट वॉज नॉट अ जोक. खरी गोष्ट. अजिबातच हा विनोदी भाग असू शकत नाही. नाही, बरोबर. उलट हे आदर्शवत आहे महिलांसाठी. आज पटकन आपण महिला तबला वादक कोण असं म्हटलं की पटकन अनुराधा पाल म्हणतो, पण अनुराधा पाल नाही. बेसिकली ह्या आहेत आणि यांचा आदर्श घेतला पाहिजे की संसार आणि हे सगळं सांभाळून हे सगळं. पण प्रत्येक महिलांना हे आता शक्य होत असेल, होतं नाही. आता रेश्मा पंडित वगैरे सारख्या महिला येत आहेत पुढे. हो हो अनुराधा पाल तर आपलं नाव कमावून आहेतच, पण मग त्यांच्या आणखी एक शिष्या गौरी जी आहेत, त्याच्यानंतर रेश्मा पंडित म्हणून आता एक चांगल्या तबला वादक नावारूपाला येतात. तर येतात. थोडंसं स्पीड कमी. अहो सगळीकडेच महिलांचा स्पीड याच्यासाठी कमी आहे कारण उमऱ्याबाहेर पडण्याची एक ही लागते, ज्याला आपण म्हणतो स्वातंत्र्य लागतं, ते अजून पुरेसं नाही मिळत. आपल्याला वाटतं की महिला स्वतंत्र झाली आहे, पण असं नाहीये. कुठेतरी थोडासा आतला मार जो आहे तो नाही लोकांच्या अजून दिसण्यामध्ये येत. श्रोते, योगिता मॅडमच्या बोलण्यात आपल्याला ही खंत जाणवते की अजून सुद्धा महिलांना तबला वादनासाठी तितकं स्वातंत्र्य मिळत नाहीये. पण या निमित्तानं आपण या मुलाखतीतून नक्कीच एकातून सुधारणा होईल आणि या कार्यक्रमातून एक जरी तबला वादक निर्माण झाली तरी आपल्या कार्यक्रमाचं सफलता झाली असं म्हणूया. आपल्या अनेक कलांचा आपण सहभाग घेता. जसं आपलं तबला वादन आहे तसं आपलं गायनात सुद्धा प्रावीण्य आपण मिळवलेलं आहे. तर हे ऐकण्याआधी आपण आपल्या श्रोत्यांना आधी आता काय ऐकवणार आहात? म्हणजे आपली तबल्याची कला ऐकवणार आहात की गायनाची कला ऐकवणार? ऍक्च्युली माझ्याकडे एक वेगळी गोष्ट अशी आहे की बेसिकली लोक हार्मोनियम वाजवून गातात पण तबला वाजवून गात नाहीत. मध्यंतरी खूप वर्ष झाली अर्थात त्याला. आता तर कितीतरी लोक तबला वाजवून गाणारे असतीलही, पण प्रोफेशनली असं करणारे पाकिस्तानमध्ये तारिक अनवर का असं काहीतरी एक आर्टिस्ट होते, ते तबला वाजवून गायचे. पण महिलांमध्ये कोणीच नव्हतं. तर तो योगायोग माझ्या नशिबी आहे की मी तबला वाजवून गाऊ शकते. तर असंच एक गाणं मी आपल्या समोर सादर करेन. ओके. तर ऐका श्रोत्यांनो, योगिता तांबे यांनी गायन विथ वादन नक्की ऐका. छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं है जाम है ये. छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं है जाम है ये. कुदरत ने जो हमको बख्शा है वो सबसे हंसी इनाम है ये. छू लेने दो नाजुक होठों को. शर्मा के न यूं ही खो देना रंगीन जवानी की घड़ियां. शर्मा के न यूं ही खो देना रंगीन जवानी की घड़ियां. बेताब धड़कते सीनों का अरमान भरा पैगाम है ये. छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और
जाम है ये, छू लेने दो नाजुक होठों को। अच्छों को बुरा साबित करना दुनिया की पुरानी आदत है। अच्छों को बुरा साबित करना दुनिया की पुरानी आदत है। इसमें को मुबारक चीज समझ माना के बहुत बदनाम है ये, छू लेने दो नाजुक होठों को। कुछ और नहीं है, जाम है ये, कुदरत ने जो हमको बख्शा है, वो सबसे हंसी इनाम है ये, छू लेने दो नाजुक होठों को। श्रोते हो, आपल्याला नक्कीच योगिता मॅडमचं तबला वादन हे नक्कीच आवडलं असेल. आपण पुढे जाऊया. तुमच्या या सर्व कलांच्यासाठी तुम्हाला घरून कसं सहकार्य होतं किंवा घरच्या लोकांची कशी साथ होती? घरून तसं काही मला विरोध नव्हताच की हे कशाला ते कशाला वगैरे वगैरे. मी काही वाजवलं तरी मुळामध्ये मी वाजवते ह्याच्यावरूनच घरातच पहिली शिकवणी सुरू झाली. त्याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की सपोर्ट कसा होता. आणि वडिलांनी तबला घेऊन पण दिला होता त्यावेळेला आणि तोच तबला मी आजही वापरते. म्हणजे जवळपास नाही म्हणायला 30 वर्ष झाली, 30-31 वर्ष तो तबला अजूनही माझ्या साथीला आहे. क्या बात आहे. पुढी बदलते खोड तेच राहतं. पुढे बदलते खोड तेच राहतं. अगदी जसं आपण म्हणतो की शरीर बदल जाता है लेकिन आत्मा वही रहती है. अगदी तसंच आहे. आणि गाण्यातली योग्यता याबद्दल काय सांगा? मला मुळात गाता येतं हा साक्षात्कार शाळेत झाला. कारण मी इकडे गायची म्हणजे काय त्या गाण्याला तसा अर्थ नसायचा. आता मे महिना चालू आहे तर कवडचे येतात. म्हणजे आमच्या गॅलरीच्या जाळीतून ऊन यायचं दुपारचं आणि ती जाळी हलवत हलवत ते ऊन बघायचा मला एक नाद होता. आणि मग ते झालं त्याच्यातून कंटाळा आला की मग ते आकार बघत बसायचे ते जाळीने पडलेले कवडसाचे. आणि मग त्या आकारामध्ये रमत रमत एक लडकी को देखा तो ऐसा लगा किंवा काय जी असतील ती पाठ म्हणजे काय कसेही शब्द म्हणायचे. पण मग ते गाणी म्हणत म्हणत तिथे ते रमायचं गॅलरीमध्ये. असा एक मला नाद होता दुपारच्या वेळेतच. बाकी तर मला काही गाणी वगैरे फारशी आठवायची नाही. आणि शाळेत असताना मात्र काही काही अशी गाणी शिकवायला सुरुवात केली आणि तेव्हा मला सूर आहे हा नवा काय म्हणतो आपण शोध मला लागला. हा नवा शोध मला तेव्हा लागला. आणि पहिलं गाणं आयुष्यात मी 1995-96 ला वगैरे गायलं असेल. दुसरी तिसरीत असताना जेजुरीच्या खंडेराया जागराला या हे सोलो गाणं पहिल्यांदा शाळेमध्ये गायलं. आणि त्यानंतर माझ्या राशीला जी पुरुषांची गाणी चिकटली ती आज तशी. योगिता मॅडम तुमचा अजून एक गुण आहे म्हणजे आपल्या श्रोत्यांपैकी बऱ्याच जणांना माहित असेल पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो की करवंटीचा आवाज असेल किंवा आणखी कुठले कुठले आवाज असेल तुम्ही तिथून संगीताचा नाद दाखवतात. तर ही कला तुम्हाला कशी आत्मसात झाली आणि त्याच्याबद्दल थोडं सांगा ना मला की तुम्हाला नेमकं कसं या ज्ञान प्राप्त झालंय? खरं म्हणजे तबला शिकायला लागल्यानंतर आहे ना या सगळ्या गोष्टी मी स्वतः कधी काळी लहानपणी वाजवलेल्या होत्या हे मला थोडंसं विसरायला झालं. आणि पुन्हा ते वळले कशामुळे तर करवंटी ही मर्यादा होती की शाळेमध्ये घोड्यांच्या टापांचा काहीतरी गाणं असेल वेडात मराठे किंवा शूर आम्ही सरदार किंवा तसंच काहीतरी बचपन के दिन भुलाने देना वगैरे वगैरे. तर तेवढ्यापुरती आम्हाला करवंटी आठवायची. आणि मग मी हॉस्टेलमध्ये स्वयंपाकघरात जाऊन त्यांना आमच्या आयांना गळे पडून द्या प्लीज करवंटी द्या ना
असं करून करून फक्त आम्ही तेवढंच वाजवलेलं आहे. पण जसं कॉलेजमध्ये एंट्री केली आणि मग वेगवेगळी वाद्य लोकवाद्य माझ्या हातामध्ये आली. म्हणजे ढोलकी तर मी शाळेतही वाजत होते, पण दिमडी, संबळ, हलगी, नगारा, ताशा हे वाद्य माझ्या आयुष्यामध्ये मी कॉलेजमध्ये गेल्यावर आली. अरे वा. आणि हलगी वाजवायला लागल्यानंतर काही काळानंतर कळलं. आता माझा जन्म आहे ब्राह्मण घरातला, हो हो. पण मला खूप उशिरा कळलं की हलगी हे महारांचं वाद्य आहे. मी म्हटलं माझ्या आजी आजोबांना जर कळलं ना तर ते मला घराबाहेर काढतात. हे अर्थात हे सगळे विनोदाचे भाग झाले. पण असं होतं म्हणजे ते 3.5 गाया हलगीच्या 12.5 गाया कशा असतात हलगीच्या वगैरे हे नंतर कुठून मला मिळालं. आणि मग ते पोतराज आणि ते कसे वाजवतात काय तर ते नंतर हे होता ना आमचा एक मित्र आहे पण त्याच्याही आधी अरविंद मुखेडकर म्युझिकॉलॉजिस्ट. तर त्यांनी मला सांगितलं झाडू बघ, झाडूतनं कसा आवाज येतो किंवा मग आता हे भूताचे आवाज येतात भूत हे जे आवाज येतात ना हे कोणी माणसं नाही काढत. करवत असते ना पातळ करवत ती हवेमध्ये फिरवली ना की तो भूताचा आवाज येतो. अरे बापरे. अच्छा. हा त्याच्यानंतर ते जे गाणं आहे भीगी भीगी रातो में त्याच्यामध्ये काही नाही पातळ पत्रा फक्त तो हलवून पावसाचा आवाज म्हणजे तो ढगांचा आवाज काढलेला आहे. तर हे जेव्हा मला कळलं म्हटलं अरे सगळ्यामध्येच नाद आहे फक्त आपल्याला शोधायला हवाय कशा पद्धतीने करायचा. आता काही फॉली साऊंड इंजिनियर जे असतात म्हणजे आता पिक्चर मध्ये बघा तुम्हाला बॅगेची चेन ओरिजिनल लागलेला आवाज येतो किंवा पाऊस पत्र्यावर किंवा कौलावर पाऊस पडतो याचा आवाज येतो. पण तो कौलावर पडत नसतो. छत्री उलटी करायची आणि त्यात मसूरच्या डाळीचे दाणे टाकायचे अख्खे मसूर टाकायचे त्याने तो आवाज क्रिएट होतो फॉली साऊंड मध्ये. तर हे कुठून मी इंटरव्ह्यूज ऐकून म्हणा किंवा स्वतः काही थोडे प्रयोग करून म्हणा किंवा असे वेगवेगळे लोक मला आयुष्यामध्ये भेटले तर त्यांच्या मार्गदर्शनातून म्हणा ह्या आवाजांचा नंतर मला नाद लागला. आणि आमचा मित्र आहे डॉक्टर सुमित पाटील. ऍक्च्युली तो डॉक्टरेट आहे अप्लाइड आर्ट्स मध्ये. अच्छा. आणि तो वेगवेगळ्या सिनेमा नाटकांचे सेट लावतो. सेट डिझायनर आहे तो नेपथ्यकार. आणि तो म्हणाला की अरे दगड पण वाजतात. तर आम्ही सुरुवातीला त्याला वेळात काढलं काय दगड काय वाजतात पण नाही दगडाचे वेगवेगळे आवाज येऊ शकतात त्याच्या लहान मोठेपणावरती आणि तो किती पोकळ आहे त्याच्यावरती आणि किती भरदार आहे त्याच्यावरती ते आवाज वेगवेगळे येऊ शकतात. आणि आम्ही फक्त दगडाचा आणि फक्त नारळाचा म्हणजे नारळाची करवंटी शहाळं झावळ्या रिकामा नारळ भरलेला नारळ असे वेगवेगळे फक्त नारळाचे प्रकार असं मिळून 2 कार्यक्रम केलेले होते. आणि त्याच्यातून मग आता तो कॉन्फिडन्स माझा वाढायला लागला. आणखी एक प्रश्न मध्ये मला एक तुम्हाला आठवत आहे म्हणजे विचारावंसं वाटतं आहे की जशी कलाकार योगिता तांबे आम्हाला माहित आहे तसे घराघरात पोचलेले चिंतन योगिता तांबेचं चिंतन हा सुद्धा आवडीचा विषय लोकांचा आहे. म्हणजे तुमची मित्रमैत्रीण जर कधी तुम्हाला विचारत असतील की योगिता एवढी तरुण आहे आणि अगदी म्हाताऱ्या माणसासारखी चिंतन सांगते आहे की लोकांना असं वागा लोकांना तसं वागा तर हे कसं झालं म्हणजे ज्ञानेश्वरी किती वर्षी लिहिली हो. क्या बात आहे. व्हेरी गुड. ते कुठे वयस्कर होते त्यांनी तर अवघ्या 16 वर्षी अख्खं ज्ञान वाटून टाकलं. आणि ते ज्ञान इतकं भयंकर आहे की 80 100 वर्षांचे पंडित सुद्धा तिथे नतमस्तक होत आहेत तरीही त्यांना ते पूर्ण ज्ञान होऊ शकत नाहीये. तिथे आमच्यासारख्यांची काय कथा आहे. आणि हे थोडंसं काय म्हणतो आपण विचार मंथन ध्यान धारणा आणि संत साहित्याचं थोडंफार वाचन याच्यामुळे ते शक्य झालं असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट घरामध्ये जे संस्कारी वातावरण आहे की तुम्ही कोणाला आता आमच्याकडे असं व्हायचं भांडणं होणं लहान मुलांमध्ये हा खूप कॉमन फॅक्टर आहे. म्हणजे याच्यामध्ये आमच्या घरात वेगळं काहीतरी होतं असं काहीच नाहीये. पण वेगळं काय होतं आमच्याकडे चूक एकाची असेल तरी मार सगळ्यांना पडायचा. म्हणजे बरं झालं तू चुकलंस ना तुला मार पडला ना असंच पाहिजे असं आमच्यापैकी दुसऱ्या कोणीही म्हणता कामा नाही. म्हणजे सगळ्यांना मार समान योगिताने पराक्रम करायचे आणि दुसऱ्या भावंडांनी पण मार खायचा. हा माझ्यासोबत सगळ्यांनी मार खायचा. आणि तसं दुसरं म्हणजे यामुळे काय होतं
चुगली करायची नाही, चहाड्या सांगायच्या नाही. अगदी चहाड्या सांगितल्या तोंडाला चटका, डोळ्यात काजळ, डोळ्यात तिखट घालणार रडलात तर. आणि क्या बात. म्हणजे मारेही खायचं आणि रडायचंही नाही, डोळ्यात तिखट घालणार. तर हे थोडेसे गुण असल्यामुळे ना जुन्या शिस्तीत तुमचं बालपण गेलं थोडक्यात. शिस्त करण्या शिस्तीमध्ये, जुन्या शिस्तीत जुन्या बालपण अगदी शिस्तीमध्ये. गेलं. हो. आणि जुन्या शिस्तीत बालपण तर गेलंच, पण माझी भाषा ऐकून तर आमच्या शाळेतले शिक्षकही म्हणतात की ताई तुझी भाषा जुनी मराठी आहे का. आता हे जुनी आणि नवी मराठी काय आहे हे मलाही अजून आज तागायत उलगडलेलं कोड आहे. अगदी नाही, खरंच आहे. आणि आपण कधीतरी असं एक संस्कार आपल्या मनात असतात आतल्यात की आपल्याला ते नंतर आपल्याला उफाळून येतात आणि कुठेतरी आपल्याला हे जाणवतं की आपल्या घरातून हे सगळं बीजारोपण झालं होतं. योगिता, मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण हे सर्व करीत असताना आपल्याला सरकार दरबारी सुद्धा बोलवण्यात आलेलं, म्हणजे नवी दिल्ली असेल किंवा आणखी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला या निमित्तानं तुमचा सन्मानही करण्यात आला. तुम्हाला मागे पुरस्कार पण 2-3 पुरस्कार सुद्धा मिळाले होते. तर त्याबद्दल थोडं सांगा आमच्या श्रोत्यांना. मुळामध्ये काम करत राहणं एवढंच मला माहिती आहे. ते नंतर कुठून कशी दखल घेतली जाते, कुणीतरी आपल्यावरती म्हणजे काय म्हणतो आपण काय करतो ह्याच्यावरती लक्ष ठेवून असतं, फक्त ते आपल्याला माहिती नसतं. आणि त्यामुळे सरकार दरबारी जाणं घडतं खरं तर, मला असं वाटतं. आता बेसिकली असं आहे की सगळ्यांना माहिती नाहीये, पण मी आता ते उघड करतेच की जसं संगीत आहे, चिंतन आहे, तसं मी अभिनय क्षेत्रात पण आहे. मी अभिनय पण करते. ते पण अभिनयाची पण सुरुवात कशी की त्याच्या आधी मला 18 नाटकांना संगीत द्यावं लागलं होतं. आणि त्यामध्ये मग नाटकाचं संगीत कसं आणि ऑर्केस्ट्रामध्ये वाजवणं कसं. कारण बेसिकली आता काय होतं, जे बेसिकली मी व्हिज्युअली चॅलेंज आपल्या व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून हे विधान करते की आपण बऱ्याचदा ऑर्केस्ट्रामध्ये वाजवतो आणि ते माझ्या अंदाजाने ऑर्केस्ट्रात वाजवणं सोपं आहे. नाटकामध्ये संगीत देताना तुम्हाला कितीतरी भानं ठेवावी लागतात. आता ह्याचा पण एक किस्सा असा झाला होता की आम्ही एक संस्कृत नाटक करत होतो आणि त्याचा विषय असा होता की लाचखोरीवरती नाटक होतं. को न याती वशम लोके, म्हणजे या जगामध्ये कोण असं आहे की जो लाचेला बळी पडत नाही, अशा अर्थाचं नाटक होतं. हा. आणि त्यावेळेला तर आदर्श घोटाळा वगैरे या सगळ्या गोष्टी खूप गाजल्या होत्या, म्हणजे 2006-07 साली वगैरे. तर ते भयंकर गाजलेलं होतं. आणि त्या ह्याच्यामध्ये पुराण काळामध्ये गरुड सुद्धा लाचेला बळी पडला होता रक्षकांच्या. आणि त्या गायी कशा इंद्राच्या पळवल्या वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या होत्या ओघाओघाने. आणि मग त्याच्यामध्ये त्या गायी पळवताना गायी उड्या मारतात, स्टेज म्हणजे लेव्हलवरून त्या खाली उड्या मारतात, म्हणजे त्या पळून जातात. आता प्रत्येक गायीचं पळून जाणं मला ढोलकीवरती दाखवायचं आहे आणि मी टोटली ब्लाइंड आहे हे आधी मी तुम्हाला सांगते. नाहीतर कोणी असं समजेल की त्यात काय पार्शली ब्लाइंड तर दिसणार, पण नाही. टोटली ब्लाइंड व्यक्तीला फुटवर्कचा अंदाज घेऊन संगीत तयार करावं लागतं आणि ते खूप चॅलेंजिंग काम असतं. आणि ते पण लाईव्ह. मी विकत बसत नाही. या म्हणजे आतापर्यंत मला नाट्यशाला म्हणा किंवा आमच्या मित्रमैत्रिणीमधलं टीम मधलं असं वगैरे नाटक म्हणा, तर त्या लोकांनी मला एक गोष्ट ही केली की टोटली ब्लाइंड कसं संगीत देतात यासाठी म्हणून मला पिठात बसवत नाही तर स्टेजवर बसवतात. पण मग तुम्ही त्यावेळी समजा तुमची जी कंपनी असते किंवा तुमची जी टीम असते, लाईव्ह जेव्हा तुमचं संगीत देतात तुम्ही, त्यावेळी त्यांना तुम्ही कसं करतात? कारण बहुतेक प्रश्न असासाठी विचारतोय की जे मोठे संगीतकार असतात ते असं जे डोळ्यांनी सगळ्या खुणा चालतात त्यांच्या की आता तू वाजव, आता तू घे, या पोझिशन तू घे. तर हे तुम्ही मॅनेज कसं करता एक टोटली एक अंध मुलगी म्हणून? म्हणून मग मला एकट्यालाच बसवतात, कोणीच माझ्या बरोबर नसतं. माझ्या हातात एकदा 10-12 वाद्य टिकवली की मग त्या वेळेला कोणतं वाद्य वापरायचं ही मर्जी माझ्यावरच असते. तू हवं ते कर. क्या बात आहे. म्हणजे सगळं तुम्हाला कोणत्या बाजूला संगीत द्यायचंय, कोणत्या भागामध्ये संगीत हवंय, कोणत्या भागामध्ये बीट्स हवेत, या सगळ्या गोष्टी फक्त तिकडनं सांगितल्या जातात. अच्छा. हे सगळं प्री प्लॅन आधी तुम्हाला कळलेलं असतं की आता हे वाजवायचं आहे
फक्त तुम्हाला अर्थात, कारण तालमी रोज असतात ना. आपल्या नाटकाचं एक विशेष आहे म्हणजे ऑर्केस्ट्राच्या तालमी होत नाहीत. त्या 2-3 रिहर्सलमध्ये सगळं उडतं किंवा एका रिहर्सलमध्ये पण उडतं. बरं. आणि त्याच्यामध्ये असं असतं की व्यक्तिगत रियाजाला ऑर्केस्ट्रामध्ये जास्त महत्व आहे. पण नाटकाचं तसं नाहीये. तुम्हाला जर एक नाटक ऑगस्टमध्ये रिलीज करायचं असेल समजा, तर जुलैमध्ये तुमच्या महिनाभर तालमी होत असतात. आणि त्या तालमी लाईव्ह असतात. म्हणजे सगळे नट, संगीतकार, तंत्रज्ञ हे एकत्र भेटतात. फक्त लाईटमन आणि सेट डिझायनर असतात, ते नाटक फायनल झाल्यानंतर 1-2 रिहर्सल बघून त्यांच्या पद्धतीने ते प्रकाश योजना कशी करायची किंवा नेपथ्य कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी, रंगपट, कपडेपट वगैरे पण तशाच पद्धतीने जातात. पण संगीतकार आणि नट त्यात म्हणजे लाईव्ह म्युझिशियन असतील तर ते आणि नट मात्र 1.5 महिना एकत्र राहून सगळं काम करत असतात. आणि त्याच्यामुळे हे थोडंसं चॅलेंज आहे, कारण वेळ खूप द्यावा लागतो आपल्याला. म्हणजे मी तर शाळा सांभाळून, शाळा किंवा कॉलेजचं शिक्षण, आधी कॉलेजचं शिक्षण आणि आता शाळेचे जॉब सांभाळून मी या नाटकांचं काम करत असते. अगदी. आपण तुमच्या पुरस्कारांबद्दल थोडंसं श्रोत्यांना सांगूया की तुम्हाला आतापर्यंत कोणता पुरस्कार मिळाला आहे? मला झी अनन्य सन्मान हा 2015 साली झी 24 तासचा मिळाला होता. अच्छा. म्हणजे मी महत्वाचे सांगते, कारण टोटल मला 75च्या वर मिळालेले आहेत. क्या बात आहे. हा. त्याच्यानंतर दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारचा दिव्यांगजन सर्वश्रेष्ठ क्रियात्मक वयस्क हा 2016 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते मिळालेला होता. त्याच्यानंतर आणखी एक मिळाला होता, तो लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मी केला होता 50 वाद्यांचा. आणि त्या व्यतिरिक्त न्यूज 18चा मुक्ता सन्मान असेल किंवा आता राज्य महिला आयोगाचा पुरस्कार मला गेल्या वर्षी मिळाला होता. आणि असे बरेच त्यातल्या त्यात आठवले तेवढे सांगितले. आणि आता मी रिसेंटली संगीत नाटक अकादमीचं जेव्हा इथे आपल्याकडे G20 शिखर परिषद झाली, G20 शिखर परिषद, ज्याच्यामध्ये 40 देशांचे प्रतिनिधी आले होते दिल्लीमध्ये. तर संगीत नाटक अकादमीतर्फे मी दिल्लीला जाऊन 12 दिवस आम्ही होतो तिथे. 11 दिवस तालमी आणि 12व्या दिवशी प्रोग्राम. तर तिथे आम्ही सगळे जवळजवळ 78 कलाकार, आणि त्याच्यातले महाराष्ट्रातले मी, संजय उपाध्ये, सचिन पाटील, प्रशांत बानी आणि महेश उमराणी, आम्ही 5च अंध कलाकार होतो. बाकी सगळे डोळस सर्वसामान्य कलाकार आणि आकाशवाणी, वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रावर गाजलेले नामचीन असे कलाकार होते. क्या बात आहे, क्या बात आहे. योगिता, आपल्याशी किती बोलावं आणि किती प्रश्न विचारावे हा माझ्या समोर काय मोठा प्रश्न आहे की आपल्याला नेमकं काय विचारावं आणि काय सोडावं आणि काय विचारू नये. कारण इतकं बोलण्यासारखं आपल्याजवळ आहे आणि खूप बोलण्यामध्ये तुमच्या अगदी तुम्ही म्हणतात की तो संस्कारीपण आहे. तरी सुद्धा एक जाता जाता आम्ही एक प्रश्न विचारत असतो सर्वांना, तो तुम्हाला विचारतो आहे. त्याचा प्रश्न बाळबोध आहे असं म्हणूया आपण, की आपल्याला जर पुन्हा जन्म मिळाला तर आपण योगिता तांबे म्हणून जन्माला याल की आर्टिस्ट आज ज्या आहेत कला क्षेत्रातली योगिता तांबे, तो जन्म घेऊन तुम्हाला पुन्हा जन्माला घ्यायला आवडेल, किंवा फक्त एक गृहिणी म्हणा, एक मुलगी म्हणा, किंवा एक अंध सामाजिक भान असलेली सामाजिक कार्यकर्ती म्हणून, म्हणजे आपल्याला नेमकं पुढचा जन्म कसा अपेक्षित असेल, किंवा कलाकार म्हणूनच आपल्याला आवडेल? मला असं वाटतं की आता जी एकंदरीत परिस्थिती बघता पुढच्या जन्मी समाजासाठी चांगलं काहीतरी करण्याची एक इच्छा आहे. म्हणजे चिंतनाची सुरुवात झाली, उशिरा झाली आहे पण झाली आहे. मला असं वाटतं की पुढच्या जन्मी ती कंटिन्यू होईल. कारण हे असतं ना, म्हणजे एक गीतेचा एक श्लोक आहे, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्मयति दृशम तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते चततु भूयः संसिद्ध कुरुनंदना. याचा अर्थ असा आहे की जे पदच्युत झालेले योगी असतात, म्हणजे आता जसं ध्यानधारणा असेल किंवा मनन चिंतन असेल, याच्यातून काम करता 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 अचानक प्राण गेलाच समजा,
हो. तर जाईल. आता काय आपल्याला माहिती नाही ना की माझा प्राण कधी जाणार आहे, आता किती आयुष्य अजून बाकी आहे, मला काहीच माहित नाहीये. नाही बरोबर. तर समजा हे करता करता प्राण गेला, तर पुढे जाऊन हेच व्यापक कार्य जर करायचं असेल तर अशा विभूती चांगल्या मोठ्या म्हणजे योग्यांच्या घरामध्ये जन्म घेऊन ते कार्य पुढे नेतात. आणि ज्ञानेश्वरांसारख्या विभूती अशाच असतात की त्यांचं मागच्या कैक जन्मांचं जे होतं ते इकडे त्यांनी उधळून दिल्यानंतर आणि मग ते मुक्तिधामाला गेलेत. तर असं काहीतरी डोक्यामध्ये येत असतं. क्या बाकी बात. काय, कला ही एक निमित्त आहे, कला ही एक माध्यम आहे. पण बरोबर आहे. कला असो नाहीतर अध्यात्म असो नाही तर काही, बस त्याच्यातून समाजाचा उत्कर्ष साधणं हा उत्कर्ष एकमेव साधणे हा. ध्यास आणि आस असावी एवढंच वाटतं. आणि या निमित्ताने शेवटी सांगतो की अनेक विद्यार्थी तुमचे आता असं घडत आहेत, तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना तयार करीत आहात. काय वाटतं तुम्हाला की आजची पिढी आणि तुमच्या वेळची पिढी इथे तुम्हाला काय फरक दिसतो की आजच्या पिढीमध्ये पेशन्स नाही असं म्हटलं जातं, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही आयतं दिल्यानंतर मुलांना पेशन्स का राहील हा माझा प्रश्न आहे खरं तर. पूर्वीच्या काळी कसं हट्ट केल्यानंतर थांबा उद्या देऊया, हा आता आपल्याकडे पैसे नाहीत ना बाळा, असं करून त्या मुलाला गप्प केलं जायचं. बरोबर आहे. बरोबर बरोबर. आताची पिढी काय म्हणते, आमच्या वेळेला नाही मिळालं, आमच्या मुलांना तरी मिळू दे. अगदी अगदी. आणि इथेच खरं तर ती पिढी आमची पिढी चुकते असं मला वाटतं. कारण काय होतं की मुलाला मिळणार नाहीये, नाही ती सवय कधी लावणार, आता नाही तर कधीच नाही. बरोबर. जे मला खूप विचारतात की तुम्ही यंग जनरेशनला काय संदेश द्याल. यंग जनरेशनला संदेश काय देणार. यंग जनरेशन टेक्निकली इतकी पुढे गेलेली आहे ना की त्यांना संदेश देण्यासाठी थांबायलाच वेळ नाही किंवा संदेश ऐकण्यासाठी. मुळामध्ये मला पालकांना संदेश द्यावा लागणार आहे की त्यांना ना नाहीची सवय लावा असं मला वाटतं. हट्ट नका पुरवू. पहिल्यांदा आता पूर्वी पण बघा मुलं रडत नव्हती का, मुलं आकांतांडव करत नव्हती का, पालक दुर्लक्ष करायचे. शेवटी काहीही उपयोग होणार नाहीये म्हटल्यानंतर पोरगं गप्प बसायचं. आता असं होत नाही. आता ते रडायला लागले की नको रे बाबा बिचारं खूप रडतंय असं म्हणून मग त्याची डिमांड पुरवली जाते. आणि मग आपण रडलो आणि मोठमोठ्याने आक्रस्ताळेपणा केला की आपली डिमांड पूर्ण होते असं म्हटल्यानंतर ते मूल जास्त लाडात यायला लागतं. त्यामुळे खरं तर हे संस्कार, तर माझं लग्न नाही झालंय पण तरी आपल्याला दिसतं ना डोळ्यांना की बाबा कशा पद्धतीने वागवलं तर मूल गप्प बसणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी खूप लक्षामध्ये ठेवायला हव्यात असं मला वाटतं. आणि तेव्हाच जाऊन ह्या पिढीचे पेशन्स वाढणार आहेत. अन्यथा काय, हे चाललंय इन्स्टंटचा जमाना सगळा चालू आहे. काही नाही तर स्विगी सगळे ऍप्स आहेत. इन्स्टंटली खाणं मिळतंय, इन्स्टंटली प्यायला मिळतंय, इन्स्टंटली जेवायला मिळतंय, सगळे वाटेल तसे कपडे वापरायला मिळतात, टेक्नॉलॉजी हवी तशी मिळते. कशाला कोण पेशन्स ठेवेल. बरोबर. अशी अवस्था आहे. नाही खरंच खूप बरं वाटलं आपल्याशी बोलून. आणि यातून काहीतरी आपल्याला साध्य करण्यासाठी शिकायचं असेल तर आपल्यामध्ये पेशन्स पण पाहिजेच. आणि तितकं आजकालच्या मुलामध्ये पेशन्स याच्यासाठीच नाहीये की आपण मोबाईलमय झालो आहोत. पूर्वीच्या काळी आपण ज्या मैफिली ऐकायचो त्या आकाशवाणी दूरदर्शनच्या मदतीने ऐकायचो, नंतर रेकॉर्डच्या मदतीने ऐकायला लागलो. आता रेकॉर्डही गेल्या, सीडी पण गेल्या, रेडिओही गेला, दूरदर्शनही गेला, युट्यूब आला आहे. आणि मी तर म्हणेन युट्यूब पेक्षाही आणखी जवळ भविष्यात काय वाढून ठेवलंय आपल्याला माहित नाही. तुम्ही जसं टेक्नॉलॉजीचं मला उदाहरण दिलं तर खरंच पुढची पिढी ही खूप आपण म्हणतो की फास्ट आहे. फास्ट जनरेशन आहे. तर या सर्वांना आपण कलेच्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या गोष्टीकडे बघता आणि आपला खूप हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन मला खूप आवडला. आणि नक्कीच आपल्या या तुमच्या विवेचनावरून जे नवीन विद्यार्थी या क्षेत्रात येत असतील त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि आपल्या हातूनही असंच काहीतरी बहुमोल असं कार्य होत राहो. जाता जाता आपण तुमची आणखी एखादी कला अनुभवूया आणि या कार्यक्रमाचा शेवट करूया. पण त्याआधी तुम्ही आमच्या या स्वर आले जोडून या नवीन कार्यक्रमामध्ये आपण सहभाग दिलात. आपले अमूल्य विचार, त्याचप्रमाणे आपले अनुभव आणि आपल्या कलेचा आस्वाद आम्हाला दिलात आमच्या श्रोत्यांना, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा असंच भेटूया. नक्की नक्की नक्की. मलाही खूप बरं वाटलं हा संवाद साधून. कारण हे सगळं
काही ना काहीतरी पोहोचवण्यासाठी वेगळी माध्यमं लागतात आणि मी दर्शन परिवाराचे मनापासून आभार मानते की आपण ते व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं या निमित्ताने. आणि चिंतन आणि या सगळ्यातून हे सतत व्यक्त होतच असतो आपण, अगदी. पण वेगळ्या पद्धतीने व्यक्तही व्हावं लागतं आणि त्यासाठी अशी व्यासपीठं खूप आवश्यक आहेत. तर खूप खूप मनापासून धन्यवाद दर्शन परिवाराचे सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच फोडिसी, कुरवाडिसी तूच ताडिसी. तूच घडविसी तूच फोडिसी, कुरवाडिसी तूच ताडिसी. नकळे यातून काय जोडिसी, देशी डोळे परिनिर्मिसी. तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार.